आज आपण बघणार आहोत रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रुदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेलनी खूप साऱ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. ॲटमच्या मध्यभागी प्रोटॉन असतात, जे तुम्हाला डायग्राममध्ये रेड डॉटनी दाखवलेले आहेत. बाहेर ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरत आहेत, जे मायनस चार्जनी डायग्राममध्ये दाखवलेले आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲटमच्या मध्ये एम्प्टी स्पेस असते, हे रुदरफोर्डच्या मॉडेलनी दाखवून दिलं. आता आपण पाहूया रुदरफोर्डचा गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट काय होता. सर्वात सुरुवातीला आपण डायग्राम पाहू. स्क्रीनवर तुम्हाला डायग्राम दिसत असेल, यामध्ये बऱ्याच गोष्टी दिसत आहेत. आपण त्या एक एक करून पाहू. पहिली गोष्ट आहे लीड ब्लॉक. याचा वापर नॉट टू स्कॅटर अल्फा पार्टिकल्स इन ऑल डायरेक्शन, म्हणजेच अल्फा पार्टिकल्स सर्व बाजूला पसरू नयेत म्हणून केला जातो. दुसरी गोष्ट आहे युरेनियम ॲज अ सोर्स ऑफ द अल्फा पार्टिकल. याचा वापर अल्फा पार्टिकलचा सोर्स म्हणून केला जातो. तिसरी गोष्ट आहे फ्लोरोसंट स्क्रीन. वेन पार्टिकल हिट्स इट ग्लोज अँड लिव्ह मार्क अँड इझी टू स्टडी. ज्यावेळी अल्फा पार्टिकल या स्क्रीनवरती पडतो, त्यावेळी स्क्रीनवर एक मार्क दिसून येतो. ही स्क्रीन अल्फा पार्टिकलचा अभ्यास करण्यासाठी वापरली जाते. चौथा पार्ट आहे याच्यामधला गोल्ड फॉईल. मॅलिएबल असते, डज नॉट ॲब्झॉर्ब अल्फा पार्टिकल. अल्फा पार्टिकल्सना गोल्ड फॉईल ॲब्झॉर्ब करू शकत नाही, म्हणून आपण या एक्सपेरिमेंटमध्ये गोल्ड फॉईल वापरतो. नेक्स्ट आहे आपण काय बघणार आहे याच्यामध्ये ऑब्झर्वेशन्स आणि कन्क्लुजन्स नेक्स्ट बघणार आहे. पहिलं ऑब्झर्वेशन हे आहे की अल्फा पार्टिकल्स गोल्ड फॉईलमधून सरळ पास झालेले आहेत. डायग्राममध्ये ॲरोनी तुम्हाला अल्फा पार्टिकल्स ट्रॅव्हल होताना दाखवलेले आहेत, जे पुढे सरळ गोल्ड फॉईलमधून निघून जात आहेत. याचा अर्थ म्हणजेच कन्क्लुजन असं होतं की ॲटममध्ये रिकामी जागा आहे, त्यामुळे अल्फा पार्टिकल्स सरळ निघून जातात. इथे डायग्राममध्ये तुम्ही रेड ॲरोनी दाखवलेले अल्फा पार्टिकल्स ॲटममधून रिकाम्या जागेतून पास होताना तुम्हाला दिसतील. दुसरं ऑब्झर्वेशन आता आपण पाहू. दुसरं ऑब्झर्वेशन हे आहे की अल्फा पार्टिकल्स गेट डिफ्रॅक्टेड, म्हणजेच अल्फा पार्टिकल्स गोल्ड फॉईलवरती पडल्यानंतर आपली दिशा बदलतात. इथे डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता की पॉझिटिव्हली चार्ज अल्फा पार्टिकल्स गोल्ड फॉईलवर पडल्यानंतर आपली दिशा बदलत आहेत. याचाच अर्थ म्हणजेच कन्क्लुजन असं होतं की ॲटम मे कंटेन लार्ज पॉझिटिव्ह न्यूक्लियस. ॲटममध्ये पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट आहे की जो पॉझिटिव्हली चार्ज अल्फा पार्टिकल्सना रिपेल करत आहे. यानंतर शेवटचं म्हणजेच तिसरं ऑब्झर्वेशन आपण बघणार आहे. सम अल्फा पार्टिकल्स गेट रिफ्लेक्टेड बॅकवर्ड्स. काही अल्फा पार्टिकल हे माघारी रिफ्लेक्ट झालेले आहेत. इथे डायग्राममध्ये तुम्हाला रिव्हर्स झालेले ॲरो दिसत असतील. याचा अर्थ म्हणजेच कन्क्लुजन असं होतं की व्हेरी स्मॉल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द न्यूक्लियस. न्यूक्लियसचं आकारमान हे खूपच लहान आहे आणि डेन्स त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळं जे पॉझिटिव्हली चार्ज अल्फा पार्टिकल्स आहेत ते गोल्ड फॉईलवरती पडल्यानंतर जसेच्या तसे माघारी फिरतात. हे होतं रुदरफोर्ड्स गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट आणि डिस्कव्हरी ऑफ प्रोटॉन.